नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BKMPC स्टडीमध्ये. तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे आणि नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर मित्रांनो, ही जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे, पिंपरी चिंचवड यांची आस्थापनेवरील अग्निशमन या विभागातील अग्निशमन विमोचक फायरमॅन सेक्युलर या गट संवर्गातील रिक्त पदे जी आहेत सरळ सेवेने नामनिर्देश भरण्याकरिता आचारसंहितेपूर्वी मित्रांनो 16/3/2024 रोजीच्या दैनिक सकाळ, दैनिक लोकमत व दैनिक पुढारी या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर या जाहिरातीच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षण पदनिहाय जी आहे ती मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. तर पहा तपशील येथे दिलेला आहे. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक मित्रांनो 26/4/2024 आहे. तर या दिवसापासून तुमचे फॉर्म भरणे स्टार्ट होईल. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तर 17/5/2024 आहे. वेळ सायंकाळी 6 पर्यंत आहे. तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 17/5/2024 आहे. तर ऑनलाईन परीक्षेचा प्रवेशपत्र तुम्हाला उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या 6 दिवस अगोदर आहे. तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे तो या संकेतस्थळावर नंतर मित्रांनो उपलब्ध करून देण्यात येईल. तर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असेच जे नोटिफिकेशन असतील, जे प्रत्येक जॉबचे आपण नोटिफिकेशन तुम्हाला माहिती देत असतो, त्यासाठी मित्रांनो ते तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा मित्रांनो, पदनाम व पदसंख्या व आरक्षण तपशील येथे दिलेला आहे, ते तुम्ही वाचू शकता. तर पहा इथे जे आहे तर अनुसूचित जातीसाठी SC मित्रांनो 20 जागा आहेत. तर ST 10 जागा आहेत. तर VJA 4 जागा आहेत. तर भटक्या जमाती ब 4 जागा आहेत. भटक्या जमाती क 4 जागा आहेत. तर भटक्या जमाती ड 3 जागा आहेत. तर विशेष मागास प्रवर्गासाठी 3 जागा आहेत. तर इतर मागासवर्गासाठी 29 जागा आहेत. आणि EWS मित्रांनो 15 जागा आहेत. तर SEBC 15 जागा आहेत. आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो 43 जागा आहेत. आणि होमगार्डसाठी मित्रांनो भरवायच्या पदापैकी 8 पदे आरक्षित आहेत. तर अनाथसाठी भरवायच्या पदापैकी 2 पदे जी आहेत ते आरक्षित आहेत. तर तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. तर पदनाम वेतन श्रेणी, तर याची जी मित्रांनो पेमेंट आहे, वेतन श्रेणी आहे ते 19,900 ते 63,200. तर मित्रांनो परमनंटसाठी मित्रांनो ही भरती आहे आणि कटकसाठी ही जाहिरात आहे. तर मित्रांनो गव्हर्नमेंटचा जॉब आहे. तर माध्यमिक शालांत परीक्षा जी तुम्हाला शैक्षणिक अर्हता लागणार आहे. तर पहा येथे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर राज्य अग्निशमन परीक्षा प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन जे प्रशिक्षण पाठ्यक्रम आहे तो उत्तीर्ण असावा. तर MSc परीक्षा उत्तीर्ण मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर शारीरिक पात्रता जी आहे ती उंची 165 सेंटीमीटर, छाती साधारण 81 सेंटीमीटर, फुगवून 5 सेंटीमीटर जास्तीत जास्त. तर येथे दिलेले आहे शारीरिक पात्रता. आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय जे आहे ते वर्ष 30पेक्षा अधिक व मागासवर्गीय उमेदवारांसाठी वय वर्ष 33पेक्षा अधिक नसावे. किंवा संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम लागू होतील. तर शारीरिक अर्हता जी आहे मित्रांनो ते पुरुषांसाठी येथे दिलेले आहे आणि महिलांसाठी येथे दिलेले आहे. तर या जे शारीरिक अर्हतेमध्ये तुम्ही बसता का तेही पाहून घ्या. तर 5 शारीरिक क्षमता चाचणी, मैदानी चाचणी येथे दिलेली आहे. तर तपशील येथे दिलेले आहे. 1600 मीटर धावणे येथे पुरुषांसाठी दिलेले आहे आणि येथे महिलांसाठी दिलेलं आहे. ते मित्रांनो तुम्ही सविस्तर पाहू शकता. या मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या येथे पूर्ण तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे. तर हे तुम्ही वाचवून घेऊ शकता मित्रांनो. आणि मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जाहिरात आहे. तर वयोमर्यादा पहा. तर वयोमर्यादा दिलेली आहे. गणन करण्याचा दिनांक दिलेला आहे. तर किमान खुला मागासवर्गीय अनाथ यांच्यासाठी मित्रांनो 18 वर्ष आहे किमान. तर कमाल जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 30 आहे आणि मागासवर्गीय अनाथासाठी 33 वर्ष आहे. तर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी खुल्यासाठी 43 वर्ष आणि मागासवर्गीयासाठी 43 वर्ष. तर माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी खुला आणि मागासवर्गीय यांसाठी या दोन्हीसाठी ही 45 वर्ष आहे. तर पहा मित्रांनो जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण पाहणार आहोत. आणि परीक्षा शुल्क जे आहे तर परीक्षा शुल्क मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये. तर मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे. तर परीक्षा शुल्क ना परतावा आहे.
तर माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ राहील. तर नंतर पहा जे आहे ते पदाची कर्तव्य जबाबदाऱ्या. तर ऑनलाईन अर्ज करण्याची जी सादर करण्याची जी पद्धत आहे, तर तुम्हाला ऑनलाईन जो अर्ज आहे तर त्यामध्ये पहा, तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे संकेतस्थळ दिलेलं आहे pcmcindia.gov.in. तर या संकेतस्थळावर मित्रांनो तुम्हाला उपलब्ध राहील. तर उमेदवारांनी आपला वैध ईमेल ID वगैरे ती पूर्ण माहिती दिलेली आहे, तेही तुम्ही वाचू शकता. तर पहा मित्रांनो, नेक्स्ट जो महत्त्वाचा पॉईंट आहे ते आपण क्लिअर करणार आहोत. तर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत येथे दिलेली आहे आणि फोटो व स्वाक्षरी सूचना येथे दिलेल्या आहेत. तर अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचनाही येथे दिलेल्या आहेत, तेही तुम्ही वाचून घेऊ शकता मित्रांनो. आणि अतिशय चांगली तुम्हाला एक संधी आहे आणि परीक्षा व निवड पद्धती येथे दिलेली आहे. तर तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. एक चांगली संधी आहे आणि परीक्षेचे स्वरूप पहा इथे दिलेलं आहे. तर तुम्हाला येथे मित्रांनो पहा, विषय प्रश्नसंख्या दिलेली आहे मराठी. तर अग्निशमन विमोचक याच्यासाठी तर मराठीसाठी 15 प्रश्न, इंग्रजीसाठी 15, सामान्य ज्ञानसाठी 15, बौद्धिक चाचणीसाठी 15 आणि अग्निशमन संबंधितसाठी 40 प्रश्न असतील. तर दर्जा तुम्हाला यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा दर्जा समान 10वीचे दर्जा दिलेला आहे. तर अग्निशमन संबंधित यासाठी तुम्हाला दर्जा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम दर्जा समान दिलेला आहे. तर तुम्हाला लेखी परीक्षा 100 गुण आणि शारीरिक चाचणी 100 गुणाची दिलेली आहे. तर कालावधी तुम्हाला 2 तास दिलेला आहे. तर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी दिलेले आहे. तर सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत येथे माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, एक चांगली संधी आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता आणि नक्की येऊन तुम्ही फॉर्म भरा. तर धन्यवाद मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.